नमस्कार. नसीब नसीब म्हणून बसाल तर जीवन नरक होईल, कंगाल होईल. परिश्रम व कर्तव्यातच नसीब असते. मेहनत करण्यामध्ये, कष्ट करण्यामध्ये नसीब असते. नसीब हे स्वतः घडून येत नाही. या आयतं बसून काही मिळत नसतं, तर नसीब घडवावं लागतं. आपल्या परिश्रमातून, आपल्या कष्टातून, आपल्या कार्यातून नसीब घडवावं लागतं. जीवन चांगलं, सुंदर, समृद्ध, सुखी करण्यासाठी, या सुखी होण्यासाठी, या आनंदी रंगमय होण्यासाठी कष्ट करणे, परिश्रम करणे गरजेचं असते, आवश्यक असते. म्हणून सुखी, चांगल्या, आनंदी जीवनासाठी कष्ट करणे आवश्यक असते. आवड, गोडी, इच्छा, तयारी, जिद्द, चिकाटी, संयम, सहनशीलता, मेहनत, कष्ट, प्रामाणिकपणा, प्रगल्भ आत्मविश्वास, धैर्य, धाडस, नम्रता, विनम्रता या सर्वांची सांगड घालावी लागते. तर जीवन रंगमय होतं, सुखी होतं. नसीब वगैरे हे काही नसतं. नसीब आहे या नसीब नाही, ह्या एक भ्रामक गोष्टी आहेत. माझं नशीबच नव्हतं म्हणून माझं काम झालं नाही. माझ्या नशिबातच नव्हतं म्हणून ते मला मिळालं नाही. माझं नशीबच नव्हतं म्हणून मी पास झालो नाही. माझं नशीबच नव्हतं म्हणून मला नोकरी मिळाली नाही. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत. कारण तुम्ही मेहनत केली नाही, परिश्रम केला नाही, चांगला अभ्यास केला नाही, या स्वतःवर विश्वास ठेवला नाही, एखाद्या कोणत्या कमतरतामुळे तुम्हाला अपयश आलेलं आहे, यश मिळाले नाही. कारण मेहनत आणि कष्ट जर केले, परिश्रम जर केलं, मेहनत जर केली, मनापासून, स्वतःच्या इच्छेतून, आवड गोडीने, जिद्द चिकाटी ठेवून, स्वतःवर प्रगल्भ विश्वास ठेवून, इच्छा व तयारीने जर मनापासून जर काम केलं, कोणतंही कार्य केलं, तर ते पूर्ण होते. म्हणून काम करण्याची, मेहनत करण्याची मनापासून इच्छा व तयारी पाहिजे, तर ते काम यशस्वी होते, सक्सेस होते. पण नसीब नसीब म्हणून बसलं तर कोणतंच काम पूर्ण होणार नाही, होत नाही. म्हणून नसीब वगैरे काही नसतं, तर आपल्या कर्तव्य, आपल्या परिश्रमात, आपल्या कष्टामध्ये नशीब असतं. कोणतंही काम असो, कोणतंही कार्य असो, ती करण्याची इच्छा पाहिजे, तयारी पाहिजे, जिद्द व चिकाटी पाहिजे, आवड व गोडी पाहिजे, तर ते काम पूर्ण होतं, नसता होत नाही. म्हणून माझ्या तकदीरातच नव्हतं हे म्हणणं चुकीचं आहे. तुम्ही कष्ट करा, मेहनत करा, प्रामाणिकपणाने, आवड गोडीने, आत्मविश्वास ठेवून, जिद्द चिकाटीने, इच्छा तयारीने तुम्ही मेहनत करा, कष्ट करा, तुम्हाला अवश्य फळ मिळेल, यश मिळेल. काम न करता, कष्ट न करता, हातपाय न हलवता तुम्हाला सर्व काही भेटणार नाही, पाहिजे ते मिळणार नाही, आणि कोणतंही यश तुम्हाला मिळणार नाही, आणि त्या कामात तुम्ही यशस्वी होणार नाही. या कोणताही विद्यार्थी परीक्षेत पास होणार नाही. मग त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याला मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील, कसून मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागेल. विद्यार्थ्याला सुद्धा चांगल्या रीतीने, चांगल्या पद्धतीने कसून अभ्यास करावा लागेल. चांगल्या रीतीने त्याला वाचन करावं लागेल, त्याला परीक्षण निरीक्षण करावे लागेल. सर्व विषयांचा चांगल्या रीतीने
आवड गोडी ठेवून, इच्छा तयारी ठेवून, स्वतःवर आत्मविश्वास प्रगल्भ ठेवून, प्रामाणिकपणाने, इच्छा व तयारीने, जिद्द चिकाटी घेऊन त्याला अभ्यास करावा लागतो, तेव्हा तो परीक्षेत यशस्वी होतो, त्या जीवनात यशस्वी होतो. म्हणून विद्यार्थी असो या कोणीही असो, तर त्याने कष्ट व मेहनतीवर विश्वास ठेवावा, नशिबावर विश्वास ठेवू नये. नशीब वगैरे काही नसतं, तर माणूसच स्वतः नशीब घडवत असतो आणि त्याच्या कष्टामध्ये, त्याच्या कार्यामध्ये नशीब असतं. म्हणून त्याने नशीब नशीब म्हणून रिकामं बसू नये, या नशीब म्हणून ओरडू नये. कारण त्या कष्टामध्ये, त्या कार्यामध्ये, त्या मेहनतीमध्ये, त्या काम करण्यामध्ये नशीब असतं. नुसतं गादीवर बसून आयतं कोणी देत नसतं. काम न करता, कष्ट न करता जर म्हणलं माझं नशीबच नाही, तर कसं मिळेल? तुमचं नशीब कसं उजळेल? तुम्ही जर मनापासून काम केलं, तुम्ही जर मनापासून कष्ट केले, कोणतंही काम जर मनापासून केलं, आवड गोडीने केलं, तर तुमचं नशीब उजळेल, तुम्हाला पाहिजे ते मिळेल आणि तुम्ही कोणत्याही कार्यात, कामामध्ये यशस्वी व्हाल. फक्त कष्ट करण्याची, मेहनत करण्याची तयारी करा. म्हणून जीवन सुखी होण्यासाठी, आनंदमय होण्यासाठी, या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल, मनापासून कोणतेही कार्य करावं लागेल, कोणतेही काम करावे लागेल, तेव्हा तुम्हाला यश मिळेल, तुमची कीर्ती होईल, तुमचं नाव होईल आणि तुम्हाला पाहिजे ते मिळेल, हवे ते मिळेल आणि तुमचं जीवन सुंदर होईल, छान होईल, रंगीन बनेल, छान बनेल. म्हणून तुम्ही कष्ट करा, मेहनत करा, मनापासून तुम्ही मेहनत करा, कष्ट करा आणि तुमचं जीवन सुंदर बनवा, छान बनवा. म्हणून मनापासून जर कष्ट केले, मनापासून जर मेहनत केली, मनापासून जर कोणतेही कार्य केलं, तर तुमचं जीवन सुखी होईल, आनंदी होईल, रंगमय होईल, रंगीन होईल. म्हणून मनापासून कष्ट करा, मनापासून कोणतेही कार्य करा. म्हणून नशीब नशीब म्हणून ओरडू नका, नशीब नशीब म्हणून रिकाम बसू नका, नशीबाला दोष देऊ नका. तर तुम्हाला जे अपयश आलं, त्या अपयश येण्याचं कारण तुमच्या काही चुका झाल्या असतील, तुमचं कार्य कमी पडलं असेल, तुमची मेहनत कमी पडली असेल, तुमचा अभ्यास कमी झाला असेल. म्हणून स्वतःकडे दोष द्या, नशिबावर कुठल्याही गोष्टीवर दोष देऊ नका, कोण्या वस्तूवर दोष देऊ नका, कोण्या दिवसाला दोष देऊ नका, कोणत्याही निर्जीव वस्तूला दोष देऊ नका, कोणालाही दोष देऊ नका. तर तुमच्यात सुधारणा करा आणि आत्मपरीक्षण करा, निरीक्षण करा, सत्य प्रकृती जाणा, ओळखा आणि कुठं आपण कमी पडलो, काय कमी पडलं, आपण का अपयशी झालो, आपल्याला यश का मिळाले नाही, आपण पास का झालो नाही, याचं थोडं परीक्षण करा, याचं थोडं निरीक्षण करा, याचं आत्मपरीक्षण करा आणि त्यात तुम्हाला तुमची चूक कळेल, तुमच्या चुका कळतील आणि सर्व बाबतीचं ज्ञान होईल. आणि मग चुका कळाल्यावर, तुमची चूक कळाल्यावर पुन्हा तुम्ही जोमाने चांगल्या नव्या मार्गाने प्रयत्न करा, कष्ट करा, मेहनत करा आणि त्यात तुम्ही नक्की यशस्वी होता. फक्त तुम्हाला कष्ट करण्याची, प्रामाणिकपणाने कष्ट व मेहनत करण्याची जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, इच्छा तयारी पाहिजे, आवड गोडी पाहिजे आणि स्वतःवर प्रगल्भ आत्मविश्वास पाहिजे. तेव्हा तुमचं काम पूर्ण होईल, चांगलं होईल, व्यवस्थित होईल, परिस्थिती होईल. म्हणून तुम्ही मनापासून कष्ट करा, मेहनत करा, तर तुमचं काम पूर्ण होईल आणि तुम्हाला प्रगतीच्या प्रमाणात यश मिळेल. म्हणून तुमचं जीवन सुंदर बनवा, तुमच्या मेहनतीने, कष्टाने. म्हणून
नशीब नशीब काही नसतं. नशीब हे आपल्या कर्तव्यात असतं, आपल्या परिश्रमात असतं. आणि लक्षात ठेवा, कोणतीही वस्तू, कोणताही दिवस या कोणतीही दिशा या काहीही शुभ अशुभ नसतं, ही अपयशी नसतं. कारण निर्जीव वस्तूला काही समजत नाही. कोणतीही असो, काहीही असो, कोणालाही दोष देऊ नका. शुभ अशुभ काही नसतं, कोणतंच काही शुभ अशुभ चांगलं वगळं काही नसतं. तर आपण आपल्या एखाद्या चुकीने आपण एखाद्या कार्यात अपयशी होतो, आपल्याला अपयश मिळतं. म्हणून कोणालाही दोष देऊ नका. तर तुमच्यात सुधारणा करा आणि तुम्हाला मग यश मिळेल. आणि म्हणून नशीब नशीब म्हणून ओढू नका. या नशीब नशीब म्हणून रिकामं बसू नका. तर कष्ट करा, मेहनत करा. मनापासून कष्ट व मेहनत करण्याची तयारी ठेवा, जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा, आवड ठेवा, गोडी ठेवा, स्वतःवर प्रगल्भ आत्मविश्वास ठेवा, प्रामाणिकपणा ठेवा, नम्रता ठेवा, विनम्रता ठेवा, चांगुलपणा ठेवा, मन सुंदर ठेवा. तुमचं काम पूर्ण होईल. आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा. ईश्वर, परमेश्वर, परमात्मा हे तुमच्या प्रयत्नाला यश देते. तुम्ही रिकामं बसता नुसताच मला ऐकलं पाहिजे तर ईश्वर साथ देणार नाही. तुम्ही हातपाय हलल्याशिवाय ईश्वर तुम्हाला मदत करणार नाही. तुम्ही प्रयत्न करा. त्या प्रयत्नांची ईश्वर असतो, तुम्ही प्रयत्नातच ईश्वर असतो. आणि तुम्ही प्रयत्न करा, कष्ट करा, मेहनत करा. ईश्वर तुम्हाला जरूर फळ देईल आणि तुमचं कार्य पूर्ण होईल आणि तुम्हाला भरगच्च यश मिळेल. म्हणून तुम्ही कष्ट करा. कष्टातच, परिश्रमातच, प्रयत्नातच नशीब आहे. म्हणून नशीब नशीब म्हणून ओढू नका. तुम्हाला बोलता येतं, तुम्हाला सर्व काम करता येतं, तुम्हाला पाहता येतं चांगल्या रीतीने, तुम्हाला ऐकता येतं. सर्व गोष्टी तुम्हाला आहेत. चांगली आवड तुम्ही धडका करा. म्हणजे तुम्ही कष्ट करा, मेहनत करा. कोणाच्या जीवावर अवलंबून राहू नका. स्वावलंबी, स्वाभिमानी बना. कष्ट करा, मेहनत करा. स्वतः कष्ट करून मिळवलेला पैसा हा कामाचा असतो. फुकट मिळवलेला पैसा हा कामाचा नसतो. म्हणून मेहनत करून, कष्ट करून, इमानदारीने, प्रामाणिकपणाने मेहनत करून, कष्ट करून पैसा मिळवा आणि सुखी, आनंदी, रंगमय जीवन जगा. मेहनत करा, कष्ट करा, छान जीवन जगा. कोणाच्या जीवावर, कोणावर अवलंबून राहू नका. लाचार बनू नका. स्वतःचा अपमान करू नका. स्वतःचा अपमान करून घेऊ नका. आणि तुमची समाजामध्ये प्रतिष्ठा, मान, सन्मान तेव्हाच राहील जेव्हा तुम्ही कष्ट करताल, मेहनत करताल, प्रामाणिकपणाने कष्ट करताल, मेहनत करताल, स्वावलंबी राहताल, स्वाभिमानी राहताल, स्वतःच्या जीवावर सर्व कमवताल, स्वतःच्या पायावर उभा राहताल. तेव्हा तुम्हाला समाजात इज्जत मिळेल, मान मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, सर्व काही तुम्हाला मिळेल आणि स्वराज्य सुद्धा मिळेल. म्हणून तुम्ही कष्ट करा, मेहनत करा, प्रयत्न करा. प्रयत्नात, कष्टात, मेहनतीमध्ये ईश्वर असतो, नशीब असतो. म्हणून तुम्ही कष्ट करा. अशा प्रकारे आपण नशीब या गोष्टीवर चर्चा केली. नशीब नशीब म्हणून बसाल तर जीवन नरक होईल, कंगाल होईल. म्हणून कर्तव्य परिश्रमातच ईश्वर असतो हे आपण पाहिले. म्हणून तुम्ही नशीब नशीब म्हणून ओरडू नका. कारण नशीब नशीब म्हणून ओरडता तर तुमचं जीवन कंगाल होईल, नरक होईल. कारण तुमच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, खूप संपत्ती आहे. तुम्ही नुसतं बसून खाल आणि मनात नशिबात आहे ते होईल. कष्ट करणारच नाही, मेहनत करणारच नाही आणि म्हणसाल की नशिबात आहे ते होईल. परंतु जेव्हा ती प्रॉपर्टी, संपत्ती तुमच्याजवळ असलेली प्रॉपर्टी, संपत्ती, तेव्हा तुम्ही काय करणार? तुम्हाला तर काम करण्याची सवय राहिलेली नसती, कष्ट करण्याची सवय राहिली नसती. मला नंतर कामच करू वाटत नाही, आळसपणा येतो. नशिबावरच अवलंबून राहता. नशिबात आहे ते होईल, नशिबात आहे ते होईल. परंतु तुम्हाला घर बसल्या पैसा कोणी आणून देणार आहे का? घर बसल्या कोणी खायला प्यायला आणून देणार आहे का? घर बसल्या तुमचं तुम्ही जीवन जगवणार आहे का? नाही. जेव्हा जेवढी तुमच्या प्रॉपर्टी होती ती संपली आणि आता काहीच नाही, तुमच्या एक उपाय नाही. मग तुम्ही काम कष्ट नाही केली तर तुमचं जीवन कंगाल होईल, नरक होईल. तुम्हाला कोणी विचारणार नाही, तुमची समाजात इज्जत राहणार नाही, प्रतिष्ठा राहणार नाही. तुम्हाला आळशी म्हणतील, निष्काळजी म्हणतील. तुमच्या समाजातील सर्व इज्जत, मान, सन्मान नष्ट होईल, प्रतिष्ठा नष्ट होईल, तुमचा जागोजागी अपमान होईल. म्हणून कष्ट करा, मेहनत करा. नशिबातच, नशीब मानू नका.
कष्टातच परिश्रमातच नशीब आहे. नशीब काही नसतं, कष्टात मेहनतीतच नशीब असतं. म्हणून कष्ट करा, मेहनत करा आणि आपलं जीवन रंगीन चांगलं बनवा. नुसतं बसून, रिकामं बसून, आयत्या मिळालेल्या प्रॉपर्टीवर बसून, संपत्तीवर बसून जीवन जगू नका. कारण ती संपत्ती संपून जाईल, ती प्रॉपर्टी संपून जाईल आणि तुम्हाला काम करण्याची सवय राहणार नाही आणि तुमचं जीवन कंगाल होईल, नरक होईल. म्हणून काम करण्याची सवय लावा, कष्ट करण्याची सवय लावा. पहिल्यापासून कष्ट करण्याची, काम करण्याची सवय असली तर मनुष्य चांगल्या रीतीने काम करतो, कष्ट करतो, आपलं जीवन रंगमय चांगल्या रीतीने जगतो आणि मग त्याला यश मिळतं आणि ते जीवन सुंदर बनतं. त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक येते, तो जीवन सुखाने आनंदाने जगतो. परंतु जो नशीब म्हणून नुसता बसून राहतो, दुसऱ्या जीवावर जगतो, आयत्या मिळालेल्या संपत्तीवर जगतो, त्याचं जीवन कंगाल झाल्याशिवाय नरक बनल्याशिवाय राहणार नाही. कारण मेहनतीतच, काम करण्यामध्येच खरा आनंद आहे. मेहनत कष्ट करण्यामध्येच खरा आनंद आहे. मेहनतीचा, कष्टाचा पैसा मिळवण्यास खरा आनंद आहे. म्हणून आपण स्वतः पैसा कमवा, स्वतः पैसा कमवलेल्या पैशामध्ये जीवन जगा. दुसऱ्याकडून घेतलेल्या त्या फुकट आलेल्या संपत्तीमध्ये जीवन जगणे चांगलं नाही आणि त्यामुळे खरी मजा येत नाही. कष्ट करण्यातून, काम करण्यातून खरी मजा येते. कष्ट करून, काम करून त्यातून मिळवलेले जे पैसा आहे त्यात खरी मजा असते. मेहनती कष्टामध्ये खरी मजा असते. कष्ट करा, मेहनत करा. कष्ट करता, मेहनत करता तर तुम्हाला पाहिजे ती मिळेल, हवे ती मिळेल, तुमचे जीवन सुंदर होईल. परंतु नशीब म्हणून नुसतं रिकामा बसताल तर तुम्हाला काही मिळणार नाही आणि तुमचे जीवन कंगाल होईल, नरक होईल. म्हणून काम करण्याची सवय लावा, कष्ट करण्याची सवय लावा. पहिल्यापासून जर तुम्ही काम करण्याची, कष्ट करण्याची, मेहनत करण्याची प्रामाणिकपणे, आवडगोडीने, इच्छा ठेवून, तयारीने, जिद्द व चिकाटीने जर काम करण्याची, कष्ट करण्याची सवय लावली तर तुमचं जीवन छान होईल. म्हणून जो मनुष्य कष्टाळू असतो त्याला कधीच संकट येत नाही, कधीच समस्या येत नाही, कधीच अडचणी येत नसतात. कारण तो कष्ट करत असतो, त्याच्याकडे पैसा असतो आणि त्याच्याकडे मेहनत करण्याची, कष्ट करण्याची क्षमता असते. ते शरीरसुद्धा चांगलं राहतं. जो काम करीत नाही तर शरीरसुद्धा चांगलं नसतं, त्याचं आरोग्यसुद्धा व्यवस्थित राहत नाही, तो कधीही आजारी पडतो. कारण रिकामं बसल्यामुळे आरोग्य नीट राहत नाही, शरीराचा त्रास देत नाही. कारण रिकामं बसून, कारण आपल्या शरीराला सुद्धा व्यायाम पाहिजे. म्हणून काम करण्यामध्ये आपल्या शरीरात काम केल्यामुळे, कष्ट केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे होतात. एक तर शरीराचा व्यायाम होतो, एक तर पैसा मिळतो, एक तर स्वाभिमानी जीवन जगता येतं, एक तर समाजात मान, प्रतिष्ठा, इज्जती मिळते. कोणापुढे लाचार होण्याची गरज पडत नाही, कोणापुढे हात पसरण्याची गरज पडत नाही. म्हणून काम आणि कष्ट केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे होतात. काम आणि कष्ट करा, रिकाम बसून खाऊ नका. जरी तुम्हाला प्रॉपर्टी असेल, संपत्ती असेल तरी काम करा, कष्ट करा. तुमचं आरोग्य नीट ठेवा, व्यवस्थित ठेवा. काही ना काहीतरी काम करा. कष्ट करणे, काम करणे गरजेचं आहे. नशिबावर अवलंबून राहू नका. तर काम करा, कष्ट करा. नशीब वगैरे काही नसतं. नशीब हे माणूस स्वतः घडवत असतो. म्हणून काम करा, कष्ट करा, मेहनत करा आणि हवे ते मिळवा आणि जीवन आनंदी, सुंदर, प्रेममय जगा. म्हणून कष्ट करा, मेहनत करा. कारण कष्टातच देव आहे, मेहनतीतच देव आहे आणि मेहनत, कष्टात, प्रयत्नातच नशीब आहे. म्हणून कष्ट करा, मेहनत करा, आनंदाने जीवन जगा. सुखी राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. कष्ट आणि मेहनत केल्यामुळे खरा चेहऱ्यावर आनंद येत असतो आणि खरं जीवन सुखी होत असतं. म्हणून कष्ट करा, मेहनत करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.